रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर कोणाकोणाला अशा पद्धतीने मठाच्या डाळीच्या आमटीमध्ये बेसन घालून आवडतं, तर खूप छान असं मस्त इथे आमटी झालेली आहे. भज्याची आमटी म्हटले तरी चालन, त्यात वडे भरपूर झालेले आहे. पण विषय असा आहे, कमी ताट बनवण्याच्या आधी जेवणं झाल्यामुळं ते सर्व वडे संपलेले आहेत. तर इथं छान अशी मस्त भज्याची आमटी तयार झालेली आहे. तर भज्याची आमटी बघण्यासाठी मठाची डाळ घालून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला गावाकडच्या बघायला भेटतील. खूप चविष्ट आणि खूप छान अशी इथे आपल्यावाली भज्याची आमटी तयार आहे. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डाळ स्वच्छ करून घ्यायची आहे. इथे मी मठाची डाळ घेतलेली आहे, जी आपण मटकीला वापरतो त्या पद्धतीने इथे आपल्याला मठाची डाळ घ्यायची आहे. मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पाखडून निसून वगैरे अशी घ्यायची आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यानंतर इथं थोडीशी आपल्याला मिरची घ्यायची आहे, 5 हिरवी मिरची, 1 छोटी कांडी लसूण, 1 इंच आलं घेतलेलं आहे. मिक्सरला आबडधोबड बारीक करायचं आहे, जास्त मसाल्याचा काही वापर करायचा नाही आहे. लगेचच आपल्याला फोडणीला घालून द्यायचं आहे. टमॅटो कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, एकदम बारीक म्हणजे एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा टमॅटो आहे. कांदा आपण परतून घेऊया. कढई गरम करायला ठेवलेली, कढई छान गरम झालेली आहे. तेल घालून घ्यायचं 1 मोठा चमचा. तेल छान गरम झालेले आहे. 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी घालून घेऊया. आलं लसूण पेस्ट तयार करून घेतलेली निम्मी घालायची आहे आपल्याला, उगीच थोडीशी काहीतरी ठेवून घ्यायची आहे. तर एवढी थोडीशी मी ठेवून घेतलेली आहे. कांदा घालून घेऊया, बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झालेला आहे. कढीपत्ता आणि टोमॅटो आपल्याला घालून घ्यायचा आहे. छान परतून घेऊया. कांदा टोमॅटो छान परतून झालेले कोरडे मसाले घालून घ्यायचे. 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ मसाला आणि हिंग चतकुर चमचा. तर छान मसाले परतून घेऊया. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. खूप आगळीवेगळी रेसिपी आहे, कधी कोणी बनवलेली आहे की नाही माहीत नाही, पण खूप चविष्ट आणि खूप छान अशी मस्त भाजी होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठून बघते कुठून नाही नक्की मला कमेंट करून कळवा. तर आता इथे मसाला छान असा परतून झालेला आहे. मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. भिजवलेली डाळ, धुतलेली डाळ घालून घ्यायची आहे. डाळ छान परतून घेऊया. एक तांब्या पाणी घेतलेलं आहे मी, पाणी घालून घ्यायचं इथे. चवीनुसार मीठ घालून भाजीला छान उकळी घ्यायची. भाजी उकळते तोपर्यंत आपल्याला बेसन पीठ छान मस्त कालवून घ्यायचं आहे. भाजीला छान उकळी फुटायला लागलेली आहे. त्यात आपल्याला कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे. कोथिंबीर वाळलेलीच आहे माझ्याकडे. मी हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यासाठी कोथिंबीर साचून ठेवते. ज्यावेळेस कोथिंबीर नसते त्यावेळेस अशी पद्धतीने उपयोगी पडते कोथिंबीर. तर अशीच तुम्हीसुद्धा कोथिंबीर वाळून ठेवू शकता. तर थोडीशी आपल्याला कस्तुरी मेथी घ्यायची आहे. इथे मी थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे. हातावर चुरगळून आपल्याला घालून घ्यायची. इथे आपल्याला ह्या पातेल्यामध्ये 1 बाउलमध्ये 2 चमचे बेसन घ्यायचे आहे. तर इथे मी 2 चमचे बेसन घेतलं. बेसन छान आपल्याला फेटून घ्यायचे आहे. आलं लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरची घातलेली आपल्याला बेसनामध्ये घालून घ्यायचे. पाणी घालून छान फेटून घेऊ बेसन. चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. तर खूप छान अशी ते आपल्याला भाजी होणार आहे. तुम्ही भाजीला काही पण नाव देऊ शकता. बेसन छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे. हाताने फेटून घ्या किंवा चमच्याने फेटून घ्या. बेसन छान हातानेच फेटून घेतलेलं आहे. आता उकळत्या भाजीमध्ये आपल्याला छोटे छोटे असे भजी घालून घ्यायचे. उकळीमध्येच आपल्याला भजी सोडायचे आहेत.
अशा पद्धतीने तरी ते सर्व बेसन आपल्याला सोडून झालेलं आहे. तर भाजीला छान उकळी घ्यायची आहे. कशी वाटते रेसिपी, कशी नाही नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आपल्याला काहीच मसाल्यांचा वापर न करता अशा पद्धतीने आपल्याला भाजी तयार होते. तर बघू शकता किती छान असं इथे आपल्याला भाजी तयार होते. याच पद्धतीने तुम्हीसुद्धा घाई गडबडीमध्ये कोणाला टिफिन वगैरे द्यायचा असेल तर अशा पद्धतीने भाजी बनवू शकता. असे भजीचे गोळे तयार होतात. तर बघू शकता किती छान अशी इथे आपल्याला भजी तयार झालेली आहेत. तर भाजीला एक उकळी घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर इथं आपल्यावाली झालेली आहे एकदम साधे सोप्या पद्धतीने भाजी तयार. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. घरातले आवडीनं खातील. खूप चविष्ट आणि खूप छान होते. धन्यवाद.